कोल्हापूरकरांनी नेमकं काय ठरवलेलं आहे, कोल्हापूरचे आकडे या एक्झिट पोलमध्ये काय सांगतायत. सतेज पाटील वर्सेस महाडिक अशीच ही जी गेल्या अनेक वर्षांपासूनची जी लढत होती तीच या ठिकाणी देखील पाहायला मिळालेली आहे. कोल्हापूरमधल्या जनतेनं काय ठरवलेलं आहे पाहूयात या एक्झिट पोलमध्ये. कोल्हापूरकर काय म्हणतायत, कोल्हापूर कसं तर कोल्हापूर असं. एक्झिट पोल बघा, भाजपला 21, शिंदे सेनेला 15, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 7, काँग्रेसला 34, ठाकरे सेनेला 2, जनसुराज्याला 2 अशा जागा इथं मिळतील. काँग्रेसला इथं जास्त जागा मिळतील असं दिसतंय. परंतु भाजप आणि शिंदे सेनेची जर कधी युती झाली तर मात्र आपण बघतोय की या पक्षांच्या जागा 36 होऊ शकतात, तर काँग्रेस यांना 34 जागा मिळतील. इथं मात्र कोल्हापुरात आपल्याला माहिती आहे की बंटी पाटलांनी अर्थातच सतेज पाटलांनी इथं प्रतिष्ठा त्यांची पणाला लागली होती. कसं कोल्हापूर तर कोल्हापूरचे हे एक्झिट पोलचे आकडे आपण समोर आलेले आहेत ते आपण पाहतोय. काँग्रेसला 34 जागा मिळू शकतात. काँग्रेस पुन्हा इथं सत्तेत येऊ शकते. 9 वर्षानंतर निवडणुका झालेल्या आहेत. गिरीश, अगदी बरोबर. स्नेहिल, मला वाक्य आठवतंय सतेज पाटलांचा, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं. ही टॅगलाईन खूप गाजली होती. आणि बघा एक्झिट पोल काय सांगतोय कोल्हापूरचा. भाजपला 21, शिंदे सेनेला 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7, काँग्रेसला 34. बघा काँग्रेसची कामगिरी तर चांगली आहे. ठाकरे सेना 2 आणि जनसुराज जो विनय कोरेंचा पक्ष आहे त्या पक्षाचे 2 नगरसेवक निवडून देतील असा अंदाज आहे.